पंडित माझं गाव मोड या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। तसंच मित्रांनो बघा, आपण प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी बनवतात मित्रांनो। वेगवेगळ्या व्हिडिओ रोज आपण बघतो मित्रांनो। असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आपल्या काही प्रोडक्ट बद्दल वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळतील मित्रांनो। हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, आणि आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण पुढच्या माहितीसाठी सुरुवात करूया। बघा मित्रांनो, जे ग्रोमॅजिक ॲडव्हान्स जे आहेत मित्रांनो, ग्रोमॅजिक ॲडव्हान्स नेमकं ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं झालेलं आहे। याचे जे हे नेमकं पावडर स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत मित्रांनो। याचं पावडर स्वरूपामध्ये याला बनवण्यात आलेलं आहे। जसं की याचा फायदा काय आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये याला टाकणार आहेत मित्रांनो, तर आपण भेसळ डोसमध्ये 1 एकरसाठी 100 ग्रामचा वापर आपण भेसळ डोसमध्ये याच्या शेतामध्ये केला पाहिजे मित्रांनो। ज्यावेळेस आपण भेसळ डोसमध्ये याला वापरूत मित्रांनो, त्याचा मालाला काय फायदा मिळत मित्रांनो, ज्यावेळेस आपण रोप लावू, रोपाच्या मुळांना विकसित करण्याचं काम आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स करतात मित्रांनो। ग्रोमॅजिक ॲडव्हान्स ज्यावेळेस मुळीला काही किड्यांपासून काही आळ्यांपासून इजा होतात मित्रांनो, कतरण्याचं काम ते करतात, तर आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स त्याला टाळण्याचं काम करतात मित्रांनो। मुळीला वाढवण्याचं काम आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स करतात मित्रांनो। त्याच्यानंतर याचा दुसरा फायदा मित्रांनो, ज्यावेळेस रोपाला वाढवण्याची शक्ती आपलं ग्रोमॅजिक देतात मित्रांनो। ज्यावेळेस रोप वाढण्याच्या स्थितीमध्ये असतात मित्रांनो, तर वाढ करण्याची शक्ती आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स करतात। वाढ देण्यासाठी ग्रोमॅजिक ॲडव्हान्स एक नंबर आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर याचा तिसरा फायदा मित्रांनो, ज्यावेळेस ग्रोमॅजिक ॲडव्हान्स फुलं वगैरे धरतात मित्रांनो, तर फुलं जास्तीत जास्त लावण्याचं काम करतात, फुलं वाढवण्याचं काम आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स करतात मित्रांनो। त्यावेळेस चौथा फायदा मित्रांनो, फळं वगैरे जे लागतात मित्रांनो, तर फळं वाढवण्याचं काम करतात, फळं जास्तीत जास्त लावण्याचं काम करतात, फळांना मोठं करण्याचं काम करतात मित्रांनो, फळांचं वजन वाढवण्याचं काम आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स करतात मित्रांनो। याचा चौथा फायदा मित्रांनो, फळं गळू देणार नाहीत मित्रांनो, याला चिटकवून ठेवण्याचं काम करतात मित्रांनो, पकडून ठेवण्याचं काम करतात ग्रोमॅजिक ॲडव्हान्स मित्रांनो। त्याच्यानंतर जसं की ग्रोमॅजिक ॲडव्हान्स मित्रांनो धान्य वाढवण्याचं काम करतात। जसं की आता आपण मिरचीचं पीक जर मिरचीच्या पिकाला जर सोडलेलं असेल मित्रांनो, तर मिरचीच्या पिकामध्ये मिरचीचे बिया असतात मित्रांनो, त्याचं वजन वाढवण्याचं काम करतात मित्रांनो। त्याच्यानंतर जर कधी आपण याला अद्रकीसाठी वापरलेलं असेल मित्रांनो, तर अद्रकीचं वजन वाढवण्याचं काम करतात, खोडवा वाढवण्याचं काम करतात मित्रांनो। जसं की आपण मक्काला जर वाढवलं असेल तर दाण्यामध्ये भरपूर सारं वजन वाढवण्याचं काम करतात मित्रांनो। कपाशीची सरकीचं वजन वाढवण्याचं काम करतात मित्रांनो। असे प्रत्येक एका पिकाचं वजन वाढवण्याचं काम, धान्याचं वजन वाढवण्याचं काम करतात मित्रांनो। त्याच्यानंतर जर कधी आपण फळभाजीला जर काही याला वापरत असेल मित्रांनो, तर फळभाजीची चव चांगली लागते मित्रांनो, त्याचा रंग कलर चांगला बनतो, सुगंध पण चांगला देतात मित्रांनो। याचा प्रमाण नेमकं कसा करायला पाहिजे मित्रांनो, तर जमिनीमध्ये 1 एकरसाठी 100 ग्रामचा वापर आपण याला केला पाहिजे मित्रांनो। याची नेमकं फवारणी कुठल्या वेळेस आपण याची फवारणी घेतली पाहिजे मित्रांनो, तर लागवडीच्या नंतर आपण 30 दिवसांनी याची फवारणी घेतली पाहिजे मित्रांनो। त्याच्यानंतर याची दुसरी फवारणी घेण्याची वेळ ज्यावेळेस येते मित्रांनो, तर याची दुसरी फवारणी नेमकं घेतली केव्हा पाहिजे, तर याची दुसरी फवारणी नेमकं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला झाडाला फुलं वगैरे लागतात त्यावेळेस आपण याची दुसरी फवारणी घेतली पाहिजे मित्रांनो। तिसरी फवारणी ज्यावेळेस याला फळं वगैरे येतात मित्रांनो, फळामध्ये आल्याच्या नंतर आपण तिसरी फवारणी याची घेऊ शकतो मित्रांनो। आणि त्यावेळेस तिसरी फवारणी घेतली तर फळाला वाढवण्याचं काम करतात मित्रांनो, फळाला कीड लागू देण्याचं काम आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स कीड लागू देणार नाही मित्रांनो, ग्रोमॅजिक ॲडव्हान्स काम करतात मित्रांनो। जेव्हा याची जर कधी आपल्याला फळाच्या टायमामध्ये जर कधी आपण याला खालून ड्रिचिंगद्वारा जर कधी याचा उपयोग केला मित्रांनो, तर याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। तर ड्रिचिंगद्वारा पण आपण याला घेऊ शकतो मित्रांनो। ज्यावेळेस फळं वगैरे येतात मित्रांनो, त्यावेळेस फळाला ड्रिचिंगद्वारा जर केलं तर फळ जास्तीत जास्त वाढवण्याचं काम करेल। त्याच्यानंतर झाडाला जास्तीत जास्त वाढवण्याचं काम आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स करेल मित्रांनो। तर आपण चला तर मित्रांनो, आपण नक्कीच ग्रोमॅजिक ॲडव्हान्सचा विचार करूया, कारण की ग्रोमॅजिक ॲडव्हान्स हे खूप भारी प्रोडक्ट आहेत मित्रांनो। ग्रोमॅजिक ॲडव्हान्स खूप भारी प्रोडक्ट आहेत मित्रांनो। ग्रोमॅजिक ॲडव्हान्सचा जर आपण विचार केला तर आपलं उत्पन्न नक्कीच वाढेल। तर ओके मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओवरती। बाकी काही माहिती पाहिजे असेल मित्रांनो, कंटिन्यू विषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण साईटला व्हिडिओवरती फोटो देतो मित्रांनो। तर ओके मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।